हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेना
चाललेलं जीवनमान म्हणजे जवळजवळ आपण 2001 ला मला वाटतं 10वी सुटलेलो आहे आणि त्याच्यानंतर आज आपण सर्वजण भेटतोय. समाज माध्यमाच्या माध्यमातून आपण एकमेकाच्या संपर्कात होतो, परंतु प्रत्यक्षात मात्र आपण कोणाच्याही गाठी भेटी घेतलेल्या नव्हत्या. 4-2 जण एकत्र होतो ते कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि आज 7 सप्टेंबर आपले स्नेही वर्षा मॅडम असतील, त्यानंतर पवार सर असतील, या दोघा तिघांनी लिडरशिप घेतली आणि आजचा हा गोड कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घडून आणलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व आपल्या शिक्षकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता. काहींना झाला, काहींना झाला नाही. त्यामध्ये आज उपस्थित असणारे आपले गुरुवर्य ज्यांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो का आमच्या बॅचचे जवळजवळ सर्व विद्यार्थी यशस्वी झालेले. म्हणजे कोणत्या क्षेत्र कोणतंही असो, परंतु आज स्वतःच्या पायावरती चांगल्या पद्धतीने स्टँड घेतलेला आहे, उभे राहिलेले आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपले मार्गदर्शक आणि सर्वात ज्येष्ठ असे शिक्षक शेळके सर यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. एक वृंद आणि विद्यार्थी मित्र तर आता चंद्रकांत गटने शेळके सरांना अध्यक्ष होण्याचं अनुमोदन दिलेलं आहे, त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. आणि मग आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या विद्यालयाचं किंवा आपलं आराध्य दैवत माता सरस्वती आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत नवे भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन करावे असे मी आजचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊ. पळवे खुर्द गावातील देशमुख मळा. मी सांगलीला राहते, पुणे. मला 2 मुलं आहेत. बस मग काय. हाऊसवाईफ आहे, हाऊसवाईफ. स्वाती संजय ढमाले, सासरचं नाव. राहणार सांगली, पुणे. माझं नाव पवार सुवर्णा राजेंद्र. आम्ही राहायला सुपेलाच आहोत आणि मी श्री साई मल्टीट्रेड पारनेर शाखा सुपा इथं पतसंस्थेमध्ये कामाला आहे, कॅशियर म्हणून. भारती विकास जासून मी शिरूरला असते. मला 2 मुलं आहेत. मी घरी हाऊसवाईफच आहे. तिकडचं नाव अर्चना अतुल कनेरकर, भिगवणला असते. मला 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा. मी हाऊसवाईफ. माहेरचं नाव माधुरी हिरा मंडेरे आणि सासरचं नाव माधुरी यशवंत वाबळे. मी केडगावला राहते. मी हाऊसवाईफ आहे. मला 1 मुलगा आहे. धन्यवाद.
मी सुवर्ण गिनंदे पटांगडे, सासरचं नाव सुरेखा गणेश वाकारे. मी हाऊसवाईफ आहे, मला 2 मुलं आहेत. माझं नाव ज्योती गादिया, सासरचं नाव ज्योती ओस्तवार. मला एक मुलगा आहे, शिलाई काम. माझं नाव आशा एकनाथ वाळूस माहेरचं आणि सासरचं आशा सचिन दिवेकर. मी आता सध्या पुण्यामध्ये कात्रजला अभिनव कॉलेजला 11वी-12वीला शिकवते केमिस्ट्री सब्जेक्ट. माझे नाव वर्षा शिवाजी पाचारे. वर्षा शिवाजी पाचारे इकडलं वर्षा शरद लबडे, मुक्काम पोस्ट पारगाव. मी मस्के वैशाली भीमाजी, राहणार धनेगाव माहेरचं आणि आता सासर टाकळे टोकेश्वर सुभाष संभाजी ठाकरे. 2 मुलं आहेत, शेती करते. सासरचं नाव आशा करपे. मला 2 मुलं आहेत आणि मी शिरूरला राहिले आणि मी घरीच हाऊस. मी छाया रावसाहेब पवार. माझ्या सासरचं नाव कल्पना सुभाष गाजरे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. माझ्या मुलीचं लग्न पण झाले आणि मला एक नातू पण आहे. मनीषा विठ्ठल गाजरे. मी हाऊसवाईफ. माझं माहेरचं नाव माया धोंडीबा गजरे, सासरचं माया शिवाजी निरवडे. मी हाऊसवाईफ आहे. मला 2 मुले. मिस्टर पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत. माहेरचं नाव मनीषा मारुती कोडगण, सासरचं मनीषा दीपक मांडगे. मी सुप्याला असते आणि माझे MA BEd झाले, पण मी घरी काय जॉब करत नाही, घरीच असते. 2 मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि मिस्टर आर्मीमध्ये होते, रिटायर होऊन आता त्याला टीमला जॉईन केलं. सदाशिव डोंगरे. सासरचं नाव सपना जालिंदर शिंदे. मी सध्या पुण्यात राहते आणि स्वतः बिझनेस साड्यांचा. माझे नाव सुरेखा काशीनाथ डाळेकर आहे. माहेरचे सासरचे सुरेखा संभाजी चव्हाण आहे. आमचं एक छोटंसं हॉटेल आहे, त्याच्यात आम्ही 2 जण मिळून काम करतो. राशीची सुप्रसिद्ध अशी PMT अशी आहे. आम्ही बनवतो. आमचं रोजचं टार्गेट आहे 200 ते 300 लिटर बनवायचं. आम्ही स्वतः 2 जण वैयक्तिक तो जॉब सांभाळतो. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मी संतोष बाजीराव तरटे, पळवे खुर्दमध्ये राहत आहे. मी सध्या जॉबला तळेगाव दाभाडे इथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गेले 15 वर्षापासून काम करत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ओके. मी BA BEd MBA केलेलं आहे आणि माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. पळवे बुद्रुक इथं मी राहतो. एक मुलगा आणि एक मुलगी. धन्यवाद. माझं नाव बबनराव सातपुते, राहणार. आमचे 2 चिलिंग प्लांट आहेत. 50,000 लिटर दूध आहे आणि 2 पशुखाद्याचे पण दुकान आहे आणि 2 मुलं आहेत. नमस्कार, मी भूषण नामदेव रावडे. मी राहणार भूषण नामदेव रावडे, राहणार कडूस. मी सध्या आर्मीमध्ये जॉब करतोय. 22 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आता मी पुण्याला कमांड हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करतोय. राहणार आता वानवडीला आहे. हल्ली मुक्काम सुपा हॉटेल व्यवसाय. 2 मुले आहेत, एक मुलगा आहे, मुलगी वाढत नाही. मी अशोक राहणार कडूस आणि व्यवसाय करतो. सुप्यामध्ये लोकांनी आवाज जास्त मी सतीश आनंदराव बागत, राहणार मस्ती. मी शेती करतो. मला 2 मुलं आहेत. ओके. अरे ऐका मी काय नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव जितेंद्र डंबा आहे. मी सध्या राहायला मुंबईला असतो. माझं गाव पळवे.
माझा एक छोटासा व्यवसाय आहे, स्टेशनरीचं दुकान आहे आणि मला एक बायको 2 मुलं आहेत. पवार, मुक्काम पोस्ट गट्टेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आता मी उभ्या आयुष्यात भाषण केलंच नाही. पहिल्यासून बोलतो, एकदा झेडपीला असताना अध्यक्ष मासे गुरुजी वर्ग याच्यातच बोलले. ते 4 शब्दात बोलून मागा खरं शिक्षण साहेब सर तुम्ही घडवलं. 2001 साली आमची बॅच सुटली. त्यावेळेस खडतर पद्धतीने शिक्षण मुलं घडली. तुमची कडक शिस्त कडक ही याच्यामुळे ही पिढी घडली. आजची परिस्थिती पाहता मोबाईल सोडून मुलं नाहीत. पण आज आम्ही 7.5 किलोमीटर रोज अपडाऊन करीतो सर. पाण्या पावसाचं सायकलवर आमच्यापेक्षा आमच्या भगिनीने वाढदिवस काढले. सकाळी 10वीला असताना 8 लाख क्लास चालू व्हायचे, संध्याकाळी त्यावेळेस सर परिस्थिती तशी होती. आज 15 किलोमीटर अपडाऊन या भगिनींनी पायी शिक्षण केलं. आज त्यांना व्यायामाचीच गरज नाही. माझा व्यवसाय 4 प्रकारचे व्यवसाय, ट्रान्सपोर्ट आहे, दूध धंदा आहे, शेती आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, CH आहे. पण आज हे सर्व मित्रमंडळी भेटले, आनंद वाटला. पण सर जाता आता एवढं सांगतो, ही पिढी घडली तुमच्या कडक शिस्तीमुळं. आज तुम्ही कडक शिस्त लावू शकत नाही. आमच्या वेळेस लावले, आम्ही छड्या खाल्ल्या. विद्यार्थी बोलले वाईट, पण आज घडले खास तुमच्यामुळे सर. धन्यवाद. सगळे शांत बसतील का? सर्वात प्रथम माझा गुरुजनांना नमस्कार आणि मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझे नाव दिवटे नवनाथ दादा. मी दिवटे सरांचा पुतण्या आहे. मी सध्या चिंचवडमध्ये जैन विद्या प्रसारक मंडळामध्ये ॲज अ हार्डवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय. गेले 20 वर्ष झालं. आणि मला 2 मुलं आहेत आणि मिसेसही माझी त्याच संस्थेमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत आहे आणि दोघंही आम्ही सर्व्हिसला आहोत. धन्यवाद. मी जाता व्यवस्थेत स्थायिक आहे. माझं PVC पाईप फॅब्रिकेशन अँड मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे छोटासा. मला 2 मुली आहेत. माझं नाव राहुल श्यामराव श्रीमंते, राहणार जातेगाव. सध्या मी व्यवसाय करतोय प्रिंटिंगमध्ये. धन्यवाद. माझं नाव अप्पा दिलीप पवार. प्रोफेशनल नाव माझं आता सुधीर आहे. शाळेमध्ये दाखल्यामध्ये अप्पाच होतं. मी इयत्ता 2मध्ये 8वी ते 10वी या विद्यालयात पळव्याला शिकलो. आत्ता जशी 10वी सोडली आहे त्यानंतर आज 25 वर्षांनी मी पळवे गावात आलेलो आहे. बरेचसे आता काही लोक आता ग्रुपमध्ये ओळखत आहेत. सरांना पण मी बऱ्याच कमी सरांना ओळखतो आता. मी पुण्यामध्ये स्थायिक आहे. माझा व्यवसाय आहे. मी जॉबला पण आहे सिद्धार्थ ॲग्रो कंपनीमध्ये. आज जो हा सगळा कार्यक्रम नियोजित केला आहे त्याबद्दल नियोजकांचं मी आभार मानतो. आणि एवढे सर्व मित्रमंडळी भेटतील या आणि सगळी विचारांची. माझं नाव नवनाथ राजेंद्र. मी मठ वस्तीवरती राहतो. शेती करतो. 2 मुलं. गेली 17 वर्ष मी ST मध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे. मला मी शिवाजी राजाराम देशमुख, राहणार पळवे खुर्दा. मी हायरमध्ये कामाला आहे 20 वर्षापासून. नमस्कार. मला 2 मुलं आहेत. माझे नाव रामदास यादव, राहणार पुणे बुद्रुक. आणि मला 2 मुली आहेत. एक मुलगा आहे. नमस्ते मित्रांनो, माझं नाव नवनाथ बारगळ, तुकडी. मी आता सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ब्रांच मॅनेजर आहे, हेड ऑफिस मुंबई, नवी मुंबई. तर मला 2 मुली आहेत आणि माझी मिसेस हाऊसवाईफ आहे. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव विनायक भास्कर शेळके, मुळगाव नारायणगाव, हल्ली मुक्काम नगरला आहे. सध्या मी हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून एक कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गेल्या 20 वर्षापासून जॉब करतो. ट्रान्सपोर्ट व्यवसाय
हल्ली मुक्काम सुरू असतो ऑफिस मस्त माझं नाव गणेश ज्ञानदेव आपटे. सध्या मी इटन कंपनीमध्ये 17 वर्षापासून कामाला आहे. परमनंट चान्स भेटलाय, चांगलं झालंय. आणि मला 2 मुलं आहेत, काळे सावळे. माझं नाव शरद देवराम शिंदे, मॉनिटर. तर मी माझ्या पळवे हे मामाचं गाव आहे. माझं गाव कानूर मेसाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी आता सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये PMPM मध्ये काम करीत आहे. आणि मुलं अरे वा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, पळवे बुद्रुक खंडोबाची वाडी. हे आज काय बाबा आहे, सरांच्यामुळे आज गव्हर्नमेंट जॉब चालू आहे. डिफेन्समध्ये 21 वर्ष चालू आहे. 2 मुलं आहेत. थोडा चुटकुला ऐकून घ्या. सर सांगू का तुमची इज्जत आहे का? महिलांच्या वर ऐकून घ्या. मी चाललो होतो असं तलावाच्या कडनी. तलावाच्या कडनी ते एक म्हैस आंघोळ करून किचडमध्ये लोळत होती. तर मी विचार केला, मला शेवटी फिमेल आहे ना, आने के बाद तो मेकअप करना ही पड़ता है. थोडं मुलांच्या विषयी बायको कोण कवा उधार पैसे घेऊ नका. का बरं? मी 10,000 रुपये घेतले ते अजून पण 2,000 बाकी आहेत. किती दिले तरी संपतच नाहीत सर. अजून भरपूर होते पण टाइम कमी सांगतो. महेश विठ्ठल गायकवाड आहे. माझं गाव पळवे खुर्द. महेश विठ्ठल गायकवाड आहे. मी पळवे खुर्देमध्ये राहतो, पण मी फक्त ठराविक लोकांना तिथे ओळखतो, कारण मी फक्त 4थी पर्यंत ह्या शाळेमध्ये होतो. त्यानंतर मुंबईला होतो. पण आज माझा स्वतःचा व्यवसाय आहे मुंबईमध्ये सलूनचा. ॲज अ 2 सलून आहेत माझ्या मुंबईमध्ये. माझी वाईफ पण माझ्या या क्षेत्रामध्येच काम करते आणि मला एक मुलगी आहे. पुढचं नियोजन काय? तो सेवामध्ये जॉबला आहे सध्या. आपला स्वतःचा दूध व्यवसाय आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. उत्तम शेती, दुग्धधंदा आणि एक बायको 2 मुली. सासरचं नाव आडनाव उदार. मी टेलरिंगचाच व्यवसाय करते. मला 2 मुली आहेत. एक मुलगी BMS करते आणि एक ऐका. माहेरचं नाव उषा आनंदराव पळसकर, सासरचं नाव उषा शिवाजी पवार, मी हाऊसवाईफ. सासरचे नाव ज्ञानी गायकवाड, मी हाऊसवाईफ. आशा भास्कर आवटी. सासरचं नाव आशा मयंकर. मी गृहिणीच आहे. मस्त म्हणजे भरपूर प्रयत्न केले, क्लासेस लावले, सगळं केलं, पण कुठेतरी काहीतरी कमी पडले नाही का. थोडंसं MPSCचे क्लास केले, BCom केलं, DED केलं, पण जॉब काही लागला नाही. आता गृहिणीच आहे. मला 2 मुलं येतं, 1 मुलगा आणि 1 मुलगी. माझे नाव प्रमिला गाडीलकर, सासरचे नाव प्रमिला केळकर. मला 2 मुली 1 मुलगा आहे.
शिक्षक त्यांनी पण आपल्याला त्यावेळेस ड्रॉइंग वगैरे काय त्यावेळेस आपल्याला कळायला लागलं मेन काय एकदम छान शिकवलं. बाकी कळमकर सर असतील, शिंदे सर असतील, बाकी शिक्षक त्यांनी पण आहे. पुजारी सरांची तर मग खूप आठवण येते मला पण, कारण त्यांनी जे आपल्याला मॅथ करून घेतलं ते मला पुढे मी ॲग्री इंजिनिअरिंग केलं तिथं लागलं. मी IBPS दिलं, बाकी स्पर्धा परीक्षा दिल्या तिथं तेच गणित होतं आणि जे थोरात सरांनी शिकवलं तेच तिथे ग्रामर होतं. त्याच्या पुढचं काहीच नव्हतं. म्हणजे ते सर तुम्ही जे शिकवलं ते कष्ट घेतले ते आम्ही त्याच्यामुळे आम्ही आता आमची भाकरी वाचतो. बरोबर आहे की नाही आपण? त्याच्यामुळे आपलं घर चालू आहे, आपण शिकलो. त्याच्यामुळे या शाळेचे खूप आपल्यावर उपकार आहेत. दुसरं असं मित्रांनो, आपण आज या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने भेटलो. आपले जे जुने क्षण गेले त्याचा आज आपल्याला उजाळा भेटतोय. त्याच्यामुळं याची डोई आपल्याला एकमेकांना भेटता आलं. बरोबर आहे ना? आणि तुमच्या चेहऱ्यावरून पण सर्वांचे दिसतंय की सर्वजण खूप खूप खुश आहेत एकमेकांना भेटल्यामुळं. सगळे हसतायत, खेळतायत. त्यामुळे सर गजाराम बापू तरटे, त्याचबरोबर बाळासाहेब कळमकर, तुकाराम पवार कोणी राहिले हा, आणि आमचे अगदी आवडीचे शिंदे मामा राहिले म्हणजे सगळ्यात लहान असले. तुम्ही पहिल्यांदा या इमारतीत आलात, यापूर्वी कधी तुम्हाला ते सौभाग्य लाभलेलं नाही, परंतु तिकडे जे तुम्ही शिकलात ते मात्र आजही तुमच्या गाठीशी आहे. आपण जीवन जगत असताना जिवंत राहण्यासाठी श्वास आणि जगण्यासाठी दुःख या दोन गोष्टी बरोबर घेऊन चाललेल्या. या दोन गोष्टीच्या फेऱ्यामध्ये आपलं अखंड जीवन या ठिकाणी पुढं हळूहळू हळूहळू पुढे जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुजान नागरिक बंधू भगिनी, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय. तिथून जरी तुम्ही हा विचार त्या ठिकाणी मांडला तर तो हळूहळू निश्चितपणे पाजरत सरकारपर्यंत जाऊ शकतो आणि त्यातून बदल होऊ शकतो. कारण सर्वच जण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, सबल आहेत असा अजिबात नाही. एक काळ असा येईल की आज आपण समजा 1-2 मुलांना शिकू शकतो पैसे खाजगी शाळेमध्ये पैसे देऊ, परंतु नंतरचा काळ असा येईल. आता मी जरी लेक्चरर असले तरी मला माझ्या शिक्षक वृंदांसमोर बोलायचं थोडंसं दडपण येत आहे. आणि मी इथे आल्यानंतर आणि प्रत्येक माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलोपावली मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला हे सगळे शिक्षक वृंद मिळाले. कारण आता मी जरी प्रोफेसर असले तरीही प्रत्येक ठिकाणी जाणवतं ज्यावेळी आपल्याला आपले शिक्षक जसं शिकवायचे तसं आता शिक्षण अजिबात नाही आहे त्या प्रकारचं. आज पुजारी सर नाही आहेत, पुजारी सरांना खूप इथे मिस करते मी. बाकी खोडदे सर, पुजारी सर इंग्लिश आणि गणित ज्या प्रकारे शिकवायचे मुलांना जसं शिकवतो आपण त्याप्रमाणे आता मला प्रत्येक वेळी सर शिकवत असताना आठवतात. पुजारी सरांनी हे गणित अशी शिकवली होती, चल सिंगल डबल चलमधले इंग्लिश पण ग्रामर पुजारी सरांचं खोडदे सरांचं ग्रामर खूप आठवतं. ढवळे सर मराठी शिकवायचे, छान मराठी शिकवायचे. गुंजाळ सरांची आठवण होते, त्याप्रमाणे गुंजाळ सरांची छडी रिव्हिजन आठवते सरांची. आणि जी भीती होती, प्रचंड भीती होती सरांची, आणि त्या भीतीमुळे सगळी उत्तरं पाठ करून यायचो. प्रत्येक उत्तर की सांगता नाही आलं तर छडीचं मान मिळणार आहे आणि सगळ्या क्लाससमोर अपमान होणार आहे. आणि इथे येऊन सरांना सगळ्या भेटून त्यांचं विचार ऐकून नक्कीच अजून खूप चांगलं वाटलं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्की आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करू. जे शिक्षण पद्धती आणि शासन धोरण चालू आहे त्यामध्ये नक्की आवाज उठवण्याचा प्रयत्न करू सर. आणि त्यातला प्रत्येक शब्दानं शब्द खरा आहे सर. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि चुकलं असेल तर माफ करा. आजच्या या विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे अध्यक्ष
सन्माननीय शेळके सर तसेच थोरात सर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून मला वाटतं जाधव सर पुण्याहून आले असतील. सकाळी आता मी जवळ असून उशीर जर झाला याचं कारण आहे की गेल्या महिन्यामध्ये माझ्या मिसेसला हार्ट अटॅक आला आणि आज रविवार असल्यामुळं बरेचसे पाहुणे भेटायला आले. त्यातले त्यात एवढं दुखून आहे ती म्हणली तुमचा कार्यक्रम तुम्ही जा पाहुण्यांक मी पाहते बहीण होती तिने स्वयंपाक वगैरे चालू आहे म्हणजे ठीक आहे. त्यामुळं उशीर झाला. हो हो साईदीपला व्यवस्थित ते लेझर वगैरे टाकून केले. पण आता मी त्या दवाखान्यामध्ये जे गेलो तर असं लक्षात येतंय की जवळजवळ 80% हार्ट अटॅकचे पेशंट फार मोठा दवाखाना आहे. आणि ब्लॉकेज जे वाढण्याचं कारण की आपलं खाणं पिणं जे आहे आता तुम्ही वडापाव खात ते काही कमी आहे फास्ट फूड आणि वेळेवर जेवण करत नाही आपण. गैरवेळ होती विशेष करून महिलांची होती. मग आता माझ्या मिसेसवरून अनुभव आला की साधं जेवण असावं आणि आपले जे पाल्ले आहेत त्यांनाही आपण चांगलं ठेवू. त्यानंतर मी विनंती करतो गायकवाड सरांना की तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं. आता वेळ झालेली म्हणून आपण थोडं फास्ट मनोगत व्यक्त करावं. चुकून पडल्या भेटी भेटीत इष्टता मोठी. महाराष्ट्राला लाभला आहे कदाचित त्याच्यामध्ये देखील आम्ही श्याम श्रीफळ किती ते सुंदर आणि एक अशी जाणीव होऊन गेली की कर्तव्याची कुठेतरी पावती आमच्याकडून ती नक्कीच आम्हाला मिळते. तुमचे मित्रच वर्गमित्रच आहेत ते तुमचे. परंतु आज चांगल्या पद्धतीने शिक्षक संघटनेमध्ये उच्च पदावर काम करतात. चंद्रकांत गडसर असतील त्याचबरोबर व्यापारी वर्गात देखील मोठं करिअर साधलेले पवार साहेब असतील. खेट्याची ऊब आणि कौतुकाचे शब्द सन्मानाचा भार तुमचा सन्मानाचा भार तुमचा संस्काराची झाली मोती. आम्ही जे काय आमच्याकडून तुमच्यावर संस्कार घडले त्यांचे तुम्ही मोती केले. संस्काराची झाली मोती. धन्य झाले आमचे जीवन धन्य झाले आमचे जीवन. करून या कर्तव्य सारं झाले जीवनाची. आम्ही कर्तव्य आमचं पार पाडलं परंतु त्याच्यातून ही फुललेले मोठे आहेत. आमचं जीवन आहे करिअर आहे. फार सुंदर वाटतंय. पण सदा राहील अभिमान तुमचा सदा राहील अभिमान तुमचा आमचा राहील आशीर्वाद सदा. त्याचं कारण आहे की आमच्याही पेक्षा तुम्ही उच्च पदावर गेला ते खरं आम्ही कामाचं चीज वाटतं आनंद वाटतो आणि तेच खरे आशीर्वाद तुमच्या सोबत राहतील. हा जो काय उत्सव मैत्रीचा आहे सर्व स्टाफ मेंबर खरं तर या शाळेचा विद्यार्थी म्हणून मी पहिला होतो आणि नंतर माझे गुरु जोके सर असतील निगा सर असतील फुजे सर असतील फुजर सर असतील आमचे माझे गुरु. खरं तर हे जीवन जगत असताना आम्ही या शाळेत नोकरी लागलो आणि तुमच्यासारखेच एक विद्यार्थ्यांनी मला औरंगाबादला भेटली. तिचं नाव नलिनी होतं आणि मी सहज गाडीवर चाललो होतो 4 व्हीलर गाडी चालेल माझी तिने गाडी आवडली साईडला घेतली म्हणजे आम्हाला लायसन ठेविला भाव गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव म्हणून गुरुची भजावे म्हणून गुरुची भजावे. मुलांना फक्त आपल्या आयुष्यामध्ये गुरु फक्त कधी बी ध्यानात आणला त्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक जण मला वाटतं आपल्या बॅचमध्ये प्रत्येक जण हा खूप मोठ्या पोस्टवर काम करत आहे. काही प्रगतशील शेतकरी आहेत उद्योजक आहेत
आणि काही एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी एक एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत असताना मला आपल्या शाळेची आठवण, सर्व आपले शिक्षक मित्र किंवा सर्वांचं चाललेलं आहे चांगलं. सर्व एकत्र आला, सर्वांना आनंद झाला, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. मुली इतका छान कार्यक्रम आपण या ठिकाणी जुळून आणला. कार्यक्रम हा पुन्हा एकामुळं होत नाही, कार्यक्रम हा सगळ्यांमुळं होतो. आणि विशेष करून सरांना सकाळी फोन केला, सर म्हटले मी कामात आहे, म्हणजे त्यांची कामं दामं सोडून आले. केवळ सर आपण ह्या आत्मीयतेमुळं आला आणि आम्ही हक्काने तुम्हाला फोन केला, मी केला, नवनाथने केला, का आम्हाला माहिती होतं शेवटी सर आमचा शब्द टाळणार नाही. तुम्हाला थोडंसं सांगण्यात उशीर झाला, त्याबद्दल मी माझ्या वतीने आणि नवनाथच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी तुम्हाला मागाशीच म्हटलं का आपल्याला जमण्याचं महत्त्वाचं कारण काय. आजचा काळ इतका दगदगीचा झालेला आहे. सरांनी सांगितलं का आज शिक्षण पद्धती बदलली, हे बदलली. काळानुरूप बदल होत असतो हा, त्याच्यात आपण ऍडजस्ट व्हायचं असतो. पण आपला काळ असा आहे का आपण सगळं बघितलं, म्हणजे ते जवळ आल्यामुळे माहिती झालं नाही. याचं भूषण आम्ही तर कायम कॉन्टॅक्ट मध्ये असतो. भूषण आहे, त्याच्यानंतर अशोक आहे, राजू आहे तिकडं, त्याच्यानंतर आज मला वाटतं आता आप्पा आपला काही कामानिमित्त आप्पा आला नाही, नाथा आला नाही. म्हणजे आज लागवडी वगैरे चालू आहेत बऱ्याच जणांच्या. आता शेती आहे, ज्याचा त्याचा व्यवसाय आपण आहे, थोडेफार आपल्याला बरं झालेलं आहे. यांच्या आशीर्वादाने, घरच्यांच्या आशीर्वादाने आपण जरा थोडंसं स्थिरतावर, त्याच्यामुळे वेळ भेटतोय, येता येतंय आपल्याला. आणि मग अशा याच्यातून आपण वेळात वेळ काढून आलात, खूप आनंद झाला. आजचा दिवस आपण सकाळी व्यासपीठावर बसलेले आपले गुरुवर्य जाधव सर असतील, शेळके सर असतील, साळवे सर असतील, थोरात सर असतील, आपले पवार मामा, मध्ये सर, गायकवाड सर. असं सकाळपासून इतकं बिजी शेड्यूल होतं. सकाळी एक लोक जर मला इथे भेटले होते, बाबा रे लवकर ये, म्हटलं 10:30-11 पर्यंत येईल. पण आमच्या ओंकार हॉस्पिटलला आज इमर्जन्सी एक ऑपरेटिव्ह होतं आणि तिथं मला थांबणं, ॲज टेक्निशियन म्हणून आपण तिथे काम करत असतो. ते काम करत असताना जवळजवळ